भाई डी वाय पाटील फेमस झालं. ईशान किशन आला भाई खेळायला. भाई ईशान किशन वैयक्तिक लेवलवर खेळायला आलाय डी वाय पाटील म्हणजे छोटा विषय नाही. अजून खूप प्लेअर होते. व्यंकटेश अय्यर, रजत पटीदार, भाई हरप्रीत सिंग, शिखर भरत, नमन अरोरा. अरे भाई सलील अरोराने तर सेंचुरी पण केली. अरे भाई रजत भाई ॲटिट्यूड ओजी होता पण एक रन पण नाही केला भाई. चालायचं आता जाऊ द्या. ट्रॉफी जिंकवली तुम्ही. बेट लावली सांग की. हा 100 रुपयाची बेट लावली. 100ची बेट पण लावली लावली. त्याची माझी तुझी काय पंजाबवर पंजाबवर मी लावलेले 100 आणि यांनी लावलेले हारणार आहे आम्ही झारखंडवाले. ईशान किशन जिंकणार आहे बघ. त्याची 50 पण होणार आहे आता. बघू गाईज ते नंतर बघू. नाही 50 आता होणार आहे बघ तू. बाळा आमच्या टीम मध्ये आपण शतक मारले. का रे शतक मारले. अरे शतक मारून काय होते. मॅच जिंकायची ते महत्वाचं आहे. कमबॅक त्यांना सांगायला अरे आपण जिंकणार आहे. थांब आता अर्ध शतक दाखवतो तुला. कमबॅक थांबा जरा. गाईज डी वाय पाटील कॉलेजमध्ये सय्यद अली मुस्तफा ट्रॉफी चालू आहे आणि खुद्द ईशान भाऊ किशन द एक्स क्रिकेटर ऑफ मुंबई इंडियन्स इथे आहे. ईशान किशनची बाजू घेतली आणि ईशान किशनच आउट झाला. सपाट झाला. चालतंय ते थोडं. आमचा शनी ईशान किशनला लागला. शनी नव्हता तो आउटच आणणार होता. आउट नव्हतं होणार. अजून टीम बाकी आहे. आमची टीम जिंकणार आहे. आमची काय टेन्शन हारणार आहे गाईज आणि बेटनी जिंकणार आहे. गाईज आमची 6 चालू झालेली आहे. आता आम्ही फक्त 6 मध्ये खेळणार. बीटेकची पोरं पळत सुटलेली बॉल आणायला पण बॉल त्यांना काय भेटणार नाही. कार्तिक भाई इधर पुष्ण दिसतंय का. बाउंड्री गेली 6 गेला दिसलं का. ऐक ना आउट झालेलं दिसलं का तुम्हाला. ईशान किशन आउट झालं. अरे पण आता बाउंड्री गेली ते बघ ना. त्याला तास झाला. त्याच्यानंतर आमचे रन झाले ना. बाउंड्री जातेत ना. लास्टला भेटतो तुम्हाला कळेल. लास्टला आम्ही जिंकणार आहे. पडून फक्त घरी जाऊ नको एवढं सांगतो. तोंड पडून फक्त घरी जाऊ नको तुम्ही शेवटला. नाही रे जिंकणार आहे आम्ही. 6 गेलाय तर त्याला म्हणते वार सुटले. काही पण बोलते. हारायला लागले आता असंच बोलते. वार सुटले बनाने केळं घेऊन फिरतात आणि बाटल्या. केळं घेऊन कुठे चालला. अरे ए भाई तुला नाही दिले का. हारून कसं वाटतंय भूषण. अरे हारून कसं वाटतंय ते तरी सांग. पण हारणार तर आहे ना. कारण आपण जिंकणार आहे. गाईज झारखंड जिंकली. मी म्हणलो होतो ना झारखंड जिंकणार आहे. मला माहित होतं भाई. गाईज ॲज अॅन क्रिकेट फॅन फुल रिस्पेक्ट टू ऑल द प्लेयर्स. जो आजी तर आलते जे नाही आले सगळ्यांसाठी इज्जत आहे भाई. दोस्तो आता आपल्याकडे श्रीकर भरत याचा ऑटोग्राफ पण आहे. म्हणजे कळतंय का तुम्हाला. आपला ऑरा आता प्लसमध्ये आहे.